सुलक्षणाताई, इम्रान शेख, तुषार कामटे, ज्योती निंबाळकर, सुमनताई, सुधीर भाऊ, मानव कांबळे, मारुती भापकर, राहुलदादा भोसले, समीर मुसाळकर, वैशाली ताई घोडेकर, गीताताई मंचकर, विनय तापकीर, संगीताताई तामाणे, रवींद्र सोनावणे, संजय वाबळे, वसंत बोराटे, यश साने, अनुराधाताई गोफणे, चंद्रकांत वाळके, धनंजय भालेकर, निवृत्ती शिंदे, तानाजी खाडे, शशिकिरण गवळी, वैशाली उबाळे, शुभांगीताई, मंदाताई, नंदूतात्या शिंदे, धनाथर खेडेकर, संजय उद्वंत, विनय रणसुबे, तौफिक शेख, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज ह्या भागातल्या माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने आपल्याला जमलेला आहोत. ज्यांचा प्रवेश असा झाला त्यांना मी मनापासून पक्षामध्ये स्वागत करते आणि पक्षामध्ये आपण आल्यानंतर आपला मान सन्मान हा पक्षाच्याकडून पूर्णपणे पाळला जाईल हा शब्द मी तुम्हाला संघटनेच्या वतीने देते. मी आज इथे आल्यानंतर पाऊसही होता, पण तरी एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते. आणि ज्या प्रेमाने आणि विश्वासाने आपण अमोल दादांना निवडून दिलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे विनम्रपणे मनापासून आभार मानते. कारण का अमोल दादा म्हणले ही गोष्ट खरी आहे की वर्षापूर्वी ज्या काही घटना आपल्या आयुष्यात घडल्या तेव्हा पक्ष चिन्ह सगळंच ते घेऊन गेले होते. आपल्याला शून्यातून आपलं आयुष्य सुरू करायचं होतं, पण आज संघटनेच्या ताकदीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 1, 2 नाही 8 खासदार महाराष्ट्राच्या वतीने निवडून गेले. ही आपल्या सगळ्यांसाठी खूप एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. मगाशी अमोलदादांच्या भाषणामध्ये लोकशाहीबद्दल अमोलदादा आपण बोलत होता. रोहितदादांच्याही भाषणाच्या वेळेस मी आले तेव्हा मी थोडे काही ऐकलं. आज एक गंमत झाली. खरं तर आज योगायोगाने इथे यायच्या आधी DPTCची मीटिंग होती आणि एक लोकशाहीचा एक वेगळा अनुभव तिथे मला. आम्ही तिथे DPTCच्या मीटिंगला मी आज शिरेस्तोवर आदरणीय पवारसाहेब, अमोलदादा सगळे बसलेले होते आणि त्याच्यानंतर पालकमंत्री तिथे आले. एक गोष्ट आदरणीय पवारसाहेब माझे वडील म्हणून मी म्हणत नाहीये, पण खूप शिकण्यासारखी आज मी पाहिली की जेव्हा पालकमंत्री मीटिंगला आले तेव्हा आदरणीय पवार साहेबांसकट प्रत्येक जण त्या हॉलमध्ये उठून उभा राहिला. ही एक आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना शिकण्यासाठी गोष्ट आहे. म्हणजे पवार साहेब तिथे बसले असते तर कोणी टीका केली नसती, पण पवार साहेबांनी तो प्रोटोकॉल पाळला की मी एक खासदार म्हणून या मीटिंगला आलोय, पण ह्या पदावर आज पालकमंत्री म्हणून जी व्यक्ती बसली आहे त्या व्यक्तीचा पदाचा मान सन्मान झाला पाहिजे. ही कैलासवासी यशवंतराव चव्हाणांची शिकवण आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्कार आहेत आणि हे प्रत्येक कार्यकर्त्याला माझ्यापासून सगळ्यांनी याची नोंद घेतली पाहिजे. त्यानंतर बरेच चर्चा झाली. निधीवरनं काही मागण्या अमोलदादांनी मी केल्या आणि हे होत असताना काही प्रश्न आदरणीय पवार साहेबांनी एक प्रश्न विचारला की हा निधी जो वाटप होतो त्याचा प्रत्येक तालुक्यामध्ये कसा वाटप होतो. तर कलेक्टर तिथे बसले होते. ते म्हणाले की हा निधी वाटप तालुका वाईज मला सांगता येणार नाही, मला थोडासा अभ्यास करून तुम्हाला सांगता येईल. साहेब म्हणाले ठीक आहे सांगा आम्हाला. पण त्याच्यानंतर माननीय पालकमंत्र्यांनी एक कागद काढला आणि आम्हाला असं सांगण्यात आलं की एक GR आहे या राज्यामध्ये आणि त्या GRच्या नियमाप्रमाणे आमदार खासदार हे या मीटिंगमध्ये जे येतात ते पाहुणे म्हणून इन्व्हायटी म्हणून येतात. त्यांना इथे निधी मागायचा किंवा बाकी मतदान करायचा वगैरे काही अधिकार नाही. तर खरं तर तुम्ही फार प्रश्न विचारताय, पण हा अधिकार तुम्हाला नाही, तो कमिटी मीटिंगला अधिकार आहे. आता ज्या लोकशाहीबद्दल आम्ही का तुम्हाला वारंवार म्हणतो की हे संविधान बदलायचंय, त्यांना दडपशाही आणायची आहे, ह्याचं जिवंत उदाहरण आज होतं. DPTCमध्ये आम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे. माझ्याकडे त्याचा GR आहे.
GR मध्ये आमंत्रित व्यक्तीला बोलण्याचा, मत मांडायचा अधिकार आहे. तो GR माझ्या फोनमध्ये आता आहे. दुर्दैव, वाईट एका गोष्टीचं वाटलं आणि हे माझ्या ध्यानीमनीच आलं नाही. प्रेसवाल्यांनी मला प्रश्न विचारला की आदरणीय पवार साहेबांनी निधीबद्दल प्रश्न विचारला आणि नंतर राज्य सरकारने GR दाखवला, म्हणजे बोलायचं का नाही आम्ही मीटिंगमध्ये. म्हणून मी म्हटलं मी स्वतः GRचा अभ्यास करते. त्या GR मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की प्रत्येक आमदार खासदार ज्याला आमंत्रित केलेलं आहे त्याला तिथे बोलायचा अधिकार आहे, त्याला मतदान करायचा अधिकार नाही. आम्ही मतदान करायला गेलोच नव्हतो. मग आम्हाला सांगण्यात आलं की आम्ही खरं कमिटी असते आणि आम्हाला तिथे आमंत्रित केलंय. मग प्रोटोकॉल प्रमाणे आम्हाला मागे बसवा पुढच्या मीटिंगला आणि जे कमिटीवाले त्यांना पुढे बसवा. पण ज्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांनी फक्त निधीचा प्रश्न विचारला त्याला उत्तर आम्हाला GR दाखवण्यात आलं. मग आम्ही मनमोकळेपणे प्रश्न नाही विचारायचे. 23 लाख लोकांनी अमोल दादांना मला निवडून दिलंय. तुम्हाला वाटत नाही की आम्ही सरकारच्या जर मीटिंगमध्ये गेलो तर आम्ही प्रश्न नाही विचारायचे? तुम्ही प्रश्न विचारण्यासाठीच आम्हाला निवडून दिलाय का गप्प बसण्यासाठी निवडून दिलाय हा निर्णय तुम्ही घ्यायचा. ही एक सशक्त लोकशाही आहे आणि एका लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडायचा आणि प्रश्न विचारायचा अधिकार आहे. आणि रोहित जसं म्हणला तसं ह्याच्यासाठीच हे जे लोकशाहीचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार करतंय त्याच्या विरोधात आपली लढाई आहे. आणि ते सातत्याने म्हणतात की नॅरेटिव्ह बदक खोटं बोलतो, मी रामकृष्ण हरी आहे, मी रोज माझ्या पांडुरंगाला उत्तर देते, बाकी काही करीन पण खोटं बोलणार नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांमध्ये ज्या पद्धतीने संविधान बदलायचंय का माझा आरोप आहे भारतीय जनता पक्षावर. हो, तुमचे खासदार म्हणाले, मी माझ्या कानांनी पार्लमेंटमध्ये ऐकलंय की आम्ही 400 पार होणार आणि या देशाचं संविधान बदलणार. हे मी म्हणत नाहीये, भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणलेले आहेत. त्याच्यामुळे हे जे म्हणतात ना फेक नॅरेटिव्ह, काही नाही. मी माझ्या कानाने ऐकले, सगळ्या चॅनलवाल्यांनी टीव्हीवर दाखवले, कुठलंही नॅरेटिव्ह खोटं नाही आहे. महागाई, परवा मी म्हणजे अमोलदादा डॉक्टर आहेत, त्यांची माफी मागून मी हे म्हणते की परवा मला कोणीतरी सांगितलं हे डॉक्टर, हे सरकार MBBS आहे. मी म्हटलं MBBS म्हणजे डॉक्टर होतो. म्हणले डॉक्टर नाही ताई, MBBS म्हणजे महागाई, बेरोजगार, भ्रष्टाचारी सरकार, असं हे सरकार आहे. म्हणून आपल्याला हे सरकार बदलायचं. त्याच्यात आमचा वैयक्तिक काय, अमोल दादा तर पुढच्या महिन्यापासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत, मी आहे. आम्ही दोघं तुम्ही सगळ्यांनी आमच्यासाठी इतके कष्ट केले, त्या तुम्ही जे कष्ट केले त्याच्यापेक्षा गुंजभर जास्त बजरंग अप्पा, मी आणि अमोल दादा करू. आणि महाराष्ट्रात जास्तीत जास्त आमदार हे महाविकास आघाडीचे आणून एक आपलं हक्काचं सरकार आपल्याला ऑक्टोबरमध्ये आणायचंय. आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राची आन बान आणि शान ही आपल्याला पुन्हा एकदा स्वाभिमानाने दिल्लीच्या समोर आपल्याला उभं राहायचं. त्यामुळे आज खरं तर मी बोलणार नाही, कारण का 8 वाजलेले आहेत, 2-3 भाषणं अजून आहे, उशीर झालेला आहे. मला या गोष्टीची जाणीव आहे की महिलांनाही स्वयंपाक वगैरे बरीच वेळ असते. आता जेवण ठेवलंय का माहिती नाही, मला घरी स्वयंपाक याची जाणीव मला आहे. त्याच्यामुळे मी फार वेळ आपला घेणार नाही. पण पिंपरी चिंचवड मध्ये आज बऱ्याच दिवसांनी येण्याचा योग आला. आपण सगळ्यांनी जो उत्साह लोकसभेत दाखवला त्याच्यात सातत्य ठेवून राज्याची सेवा करण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने, 8 खासदार आलेत म्हणून हवेत जायचं नाही, 8 खासदार निवडून आलेत म्हणून आणखीन जबाबदारी वाढली आहे. जमिनीवर राहून पूर्ण ताकदीने आपण सगळे मिळून पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं तुमचं हक्काचं सरकार महाराष्ट्रात आणूया. आज सगळ्या टीमनी आदरणीय पवार साहेबांबरोबर अनेक वर्ष काम करणाऱ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा जो सन्मान ठेवला, त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या समोर मी नतमस्तक होऊन तुम्ही चांगल्या वाईट काळात संघटनेबरोबर राहिला याबद्दल मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी, रामकृष्ण हरी. महासंसद आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि यानंतर एक विशेष सन्मान इथं संपन्न होतोय.
भारतीय जनता पक्षातून माजी गृहराज्यमंत्री म्हणून योगदान दिलेले सन्माननीय डॉक्टर माधव किनाळकर साहेब आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये पक्ष प्रवेश करतायत आणि या प्रसंगी भाजपाच्या या माजी गृहराज्य मंत्र्यांचंही जोरदार टाळ्यांनी आपण आपल्या परिवारामध्ये इथे स्वागत करूया आणि त्यांचा विशेष सन्मान, त्यांचा विशेष प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते, प्रदेशाध्यक्ष सन्माननीय जयंतजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा पक्ष प्रवेश इथं होतोय।